Morning, students. In the last period, we have seen the third tense of simple group, that is of simple future tense. We have seen all the information about it. Initially, we learned the uses, then we have seen the formula of the tense. Then we have prepared examples on it, and we have seen the rules. Now in this present video, we are going to learn, or we are going to see 3 questions based on the simple future tense. तर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सिंपल फ्युचर टेन्स याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती. त्यामध्ये आपण त्याचे उपयोग, त्याचं सूत्र, त्यानंतरनं त्याच्यावरती आपण उदाहरणं तयार केली होती आणि त्याचे आपण नियम पण पाहिले होते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा त्या सिंपल फ्युचर टेन्सच्या 3 नियमाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. त्यातला पहिला नियम मी तुम्हाला असा सांगितला होता की साध्या भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर शल किंवा विल यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद येत असतं. त्यामध्ये मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की आय आणि वी जर करता असेल तर त्याच्या पुढे शल येतं आणि इतर राहिलेल्या सर्व कर्त्यांच्या नंतरनं विल येतं. त्यानंतरनं जर एखादा प्रसंग, एखादी क्रिया निश्चितपणाने घडणार असेल तर कर्ता कुठलाही असला तर त्याच्यानंतर विलच वापरायचं असतं. कारण मॉडेल ऑक्झिलरी याच्यामध्ये आपण शिकलो की विल शोज सर्टन्टी. त्यानंतर पुढं आपण शिकलो क्रियापदे घेतली. त्याचा दुसरा नियम असा आहे की साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप असतं. साध्या भविष्यकाळात क्रियापदाचं पहिलं रूप असतं. आणि तिसरा नियम आपण असा पाहिला होता की जर मराठी वाक्यातील क्रियापदाचं सेवट न, ल, रु, असू अशापैकी जर असेल तर त्या मराठी वाक्यामध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स वापरावा लागतो. असे त्याचे 3 नियम. तर 3 नियम झाल्यानंतर आज आपण प्रश्न पाहिला घेणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट. आणि तो प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द सिंपल फ्युचर टेन्स. यामध्ये मी तुम्हाला 5 वाक्य देईन आणि त्या 5 वाक्यापैकी कोणत्या वाक्यात साधा भविष्यकाळ आहे ते तुम्हाला ओळखायचं. मग तुम्ही कसं ओळखणार, तर त्याची 2 लक्षणं तुम्हाला माहिती पाहिजे. प्रत्येक काळाची लक्षणं 2 लक्षणं लक्षात ठेवायची. आता साधा भविष्यकाळ आहे, 2 लक्षणं कोणती आहेत? एक तर त्याच्यामध्ये शल किंवा विल असायला पाहिजे आणि क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे. आता आपण 3 काळ संपादन करतो. त्यातला पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान. त्याचे लक्षणं कोणते आहेत? एक तर क्रियापदाचं पहिलं रूप नाही तर डू किंवा डज असलं पाहिजे. साध्या भूतकाळाची 2 लक्षणं कोणती आहेत? एक तर क्रियापदाचं दुसरं रूप नाही तर त्यामध्ये डीड असायला पाहिजे. आता साध्या भविष्यकाळाची कोणती लक्षणं आहेत? एक तर शल विल असायला पाहिजे आणि क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे. हे तुम्ही तिथं बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर ठरवायचं. मग इथं मी तुम्हाला 5 वाक्ये लिहितोय, तुम्ही ते बघा आणि मग ठरवा की कोणत्या वाक्यात सिंपल फ्युचर टेन्स आहे. ज्या वाक्यात शल किंवा विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल त्याच्यात तो सिंपल फ्युचर टेन्स आहे असं फिक्स लक्षात ठेवायचं. त्यातलं मी पहिलं वाक्य लिहितो, दे विल प्ले द मॅच. दे विल प्ले द मॅच. दुसरं वाक्य, सी विल बी प्लेइंग गेम. सी विल बी प्लेइंग गेम. तिसरं वाक्य, राहुल प्लेड क्रिकेट. राहुल प्लेड cricket for 16 years.
त्यानंतर चौथं वाक्य, सी स्वेप्ट द यार्ड. सी स्वेप्ट द यार्ड. आणि शेवटचं वाक्य आपल्या प्रश्नात, मदर विल प्रिपेअर स्वीट डिश. मदर विल प्रिपेअर स्वीट डिश. अशी वाक्य आहेत आपल्याकडे. तर या 5 वाक्यामध्ये कोणत्या वाक्यात सिंपल फ्युचर टेन्स आहे ते ओळखायचं. ज्याच्यात आहे त्याच्या पुढे राईट करायचं आहे, ज्याच्यात नाही त्याच्या पुढे निगेशन टाकायचं. 2 लक्षात ठेवा, एक शाल किंवा विल आणि क्रियापदाचं पहिलं. मग पहिलं बघा, दे विल प्ले द मॅच. याच्यामध्ये विल हे हेल्पिंग वर्ब आहे, प्ले हे मेन वर्ब आहे. मग इथं शाल किंवा विल पैकी एक आलं आणि प्ले क्रियापदाचं पहिलं रूप आहे. याचा अर्थ पहिल्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स आहे. तसंच दुसरं वाक्य, सी विल बी प्लेइंग गेम. याच्यामध्ये शाल किंवा विल पैकी एक आलेला आहे, परंतु पुढे क्रियापदाचं पहिलं रूप आहे का? क्रियापदाचं प्लेइंग किती रूप आहे? चौथं रूप आहे. परत इथं मध्ये बी आलं. आपल्या सूत्रात असं आहे का? नाही. जरी इथं विल असलं, एक लक्षण असलं तरी दुसरं आहे का? नाही. म्हणून दोन्हीच्या दोन्ही लक्षण असतील तरच, नाही तर नाही. म्हणून इथं या वाक्यामध्ये साधा भविष्यकाळ नाही, निगेशन दाखवायचं. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, राहुल प्लेड क्रिकेट फॉर 16 years. या वाक्यामध्ये शल विल पैकी आहे का? नाही. क्रियापदाचं पहिलं रूप नाही. दोन्हीपैकी एकही लक्षण नाही. म्हणजे या वाक्यात सुद्धा, या वाक्यात इथं साधा भविष्यकाळ. मग इथं राहुल प्लेड क्रिकेट फॉर 16 years याच्यामध्ये क्रियापदाचं किती रूप आलंय? दुसरं. जिथं क्रियापदाचं दुसरं रूप येतं त्या वाक्यात कोणता काळ असतो? मग इथं कोणता आहे? मग क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे कोणता काळ? सिंपल पास्ट टेन्स. या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स आहे. आता परत इथं चौथं वाक्य, सी स्वेप्ट द यार्ड. या वाक्यामध्ये शाल किंवा विल नाही आणि स्वेप्ट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. म्हणून दोन्हीपैकी एकही लक्षण या वाक्यामध्ये दिसत नाही. त्यासाठी इथं सिंपल फ्युचर टेन्स नाही. मदर विल प्रिपेअर स्वीट डिश. या वाक्यामध्ये विल आहे. त्यानंतर ना प्रिपेअर हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजे दोन्ही लक्षण आहे. शाल किंवा विल पैकी एक आणि क्रियापदाचं पहिलं रूप. म्हणून या शेवटच्या 5व्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स आहे. या पद्धतीनं तुम्ही पुस्तकातली किंवा तुम्हाला जे धडे शिकवायला चालू आहे त्याच्यातली तुम्ही वाक्य घ्या आणि त्याच्यामध्ये शोधा की याच्यात कुठला काळ आहे. ती लक्षणं मात्र नीट रोज ती लक्षणं तुम्ही म्हणा. त्याला जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला. साधा वर्तमान काळ डू डज पहिले रूप. साधा भूतकाळ डीड किंवा दुसरे रूप. साधा भविष्यकाळ शाल विल किंवा क्रियापदाचं पहिलं रूप. ही लक्षणं तुम्ही रोज म्हणायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. मेमराईज करा रोजच्या रोज, डेली. किमान 1-2 महिने तरी तुम्हाला हे मेमराईज करावं लागेल. त्याला ते तुमचं पक्क होईल. नाहीतर नुसते सूत्र पाठ केलं काहीतरी केलं तसं नाही होणार नाही. तर हा पहिला प्रश्न आपल्याला तसं. आता याच्यातला दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. आता दुसऱ्या प्रश्नात मी तुम्हाला काय देणार आहे? दुसऱ्या प्रश्नात मी तुम्हाला 5 वाक्य देणार. ती दिलेली 5 वाक्य कुठल्याही दुसऱ्या काळातली असतील, सिंपल फ्युचर टेन्सला सोडून. ती सिंपल फ्युचर टेन्समध्ये नसते, कुठल्याही दुसऱ्या काळात असते. आणि तुम्हाला ते वाक्य बदलायचे कोणत्या काळात? सिंपल फ्युचर टेन्समध्ये बदलायचे. त्यावेळेला तुम्ही ते वाक्य बघायचं. आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला सूत्र माहीत आहे. त्या सूत्राप्रमाणे आपण ते वाक्य त्या सूत्रात बसवायचं. जेवढं सूत्रात दिलेलं आहे तेवढा भाग घ्यायचा, नको असलेला भाग काढून टाकायचा.
जे आपल्याला नको आहे ते नको आहे, सूत्रात जे नाही ते घ्यायचं नाही. म्हणून तुम्हाला सूत्र सुद्धा चांगल्या पद्धतीने पाठ असायला पाहिजे. तर प्रश्न दुसरा बघा, चेंज इनटू सिंपल फ्युचर टेन्स. क्वेश्चन नंबर 2, चेंज इनटू सिंपल फ्युचर टेन्स. चेंज इनटू सिंपल फ्युचर टेन्स. यामध्ये मी तुम्हाला वाक्य लिहितो आणि त्याचं उत्तरही आपण तुम्ही बघा. दे वेंट टू स्कूल. पहिलं वाक्याचं दे वेंट टू स्कूल. हे दिलेलं वाक्य कुठल्या काळातलं आहे ह्याच्याशी तुमचं जास्त घेणं देणं नाही, पण तुम्हाला हा शिकवलेला काळ, त्यामुळे तुम्हाला ओळखता येणं साहजिक आहे. दे वेंट. वेंट मीन्स गोचं दुसरं रूप आहे, आणि गोचं दुसरं रूप जर वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप आलं तर मग त्या वाक्यात कोणता काळ समजायचा? सिंपल पास्ट टेन्स. याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे. आता याला बदलायचं कोणत्या काळात? सिंपल फ्युचरमध्ये बदलायचं. मग सिंपल फ्युचरचं फॉर्म्युला, त्याचं सूत्र काय आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग सब्जेक्ट शॅल किंवा विल पैकी एक, क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने तुम्हाला या वाक्याचं कन्व्हर्जन करायचं. मी तुम्हाला सांगितलंय, कर्ता बदलत नसतो काळ बदलत असताना, कर्म बदलत नसतं काळ बदलत असताना, कॉम्प्लिमेंट बदलत नसतं, प्रेपोजिशन बदलत नसतं. बदलतं काय? त्या वाक्यातील वर्ब सेक्शन बदलतं. क्रियापद, त्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ह्या दोन गोष्टी फक्त बदलतात, बाकीचं काहीही बदलायचं नाही. मग इथं दे हा करता म्हणून देला दे. आता वेंट दुसरं रूप आहे. आता आपल्याला करत्यानंतर साध्या भविष्यकाळामध्ये काय घ्यावं लागतं? शाल किंवा विल घ्यावं. मग दे नंतर काय येईल? शाल किंवा विल येतं? विल. दे विल. हा, वेंट हे दुसरं रूप आहे. आपल्याला साध्या भविष्यकाळात किती पाहिजे? पहिलं पाहिजे. वेंटचं पहिलं रूप काय? गो. दे विल गो टू स्कूल. जा. दे विल गो टू स्कूल. आपण बदललंय का? आणि लक्षात विल गो हे बदललं आहे. त्यानंतर have you written a homework? Have you written a homework? असं माझं दुसरं वाक्य आहे. वाक्य म्हणजे हा प्रश्न आहे. वाक्याच्या प्रकारामध्ये काइंड्स ऑफ सेंटेन्समध्ये आपण शिकलेलं आहे, तुम्ही ते अभ्यासलेलं आहे. ते वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये जे प्रश्नाचे 4 प्रकार पडतात त्याच्यातला हा एक प्रकार आहे. कोणता आहे तो? वर्बल क्वेश्चन. त्याला जेस्नो टाईपचा प्रश्न असं म्हणतात. हा वर्बल क्वेश्चन आहे. याच्यातला काळ बदलायचा, याच्यात कोणता काळ आहे याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही. पण हे वाक्य किंवा हा प्रश्न आपल्याला बदलायचा आहे सिंपल फ्युचर टेन्स. अशा वेळेला काय करायचं? हॅव हे काय? हेल्पिंग वर्ब. टू हॅवचे वर्तमान काळ. हेल्पिंग वर्बच्या जागी हेल्पिंग वर्ब चालू पाहिजे. आता हे वर्तमान काळी आहे टू हॅवचं. आपल्याला ज्या काळात बदलायचंय त्या काळातलं हेल्पिंग वर्ब याच्या जागी आलं पाहिजे. आता यू कर्त्याला अनुसरून आपण साध्या भविष्यकाळात शाल घेतो वा विल घेतो. या हेल्पिंग वर्बच्या जागी आपल्याला ज्या काळात बदलायचंय त्या काळातलं हेल्पिंग वर्ब त्याच्या जागी आलं पाहिजे. विल, त्यानंतर ना यू. बदलत नाही करता विल यू. आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये क्रियापदाचं किती रूप असतं? पहिलं रूप असतं. इथं रिटर्न कितवा आहे? तिसरा. याचं पहिलं करा. त्याचं पहिलं रूप काय आहे? राईट. डब्ल्यू आर आय. यू राईट अ होमवर्क. अ होमवर्क. या पद्धतीनं तुम्हाला जर प्रश्न आला तर प्रश्नाचंही काळ बदलणं किंवा जमलं पाहिजे किंवा त्याचा काळ कसा बदलायचा. प्रश्न आला म्हणून त्याला काहीतरी वेगळं विधानांतीमध्ये आणायचं नंतर मग त्याचा काळ बदलायचा असं करायचं नाही. प्रश्नच राहिला पाहिजे आणि त्याचा काळ बदलायचा. काळात बदल झाला पाहिजे, प्रश्नाच्या फॉर्मॅटमध्ये बदल झाला नाही पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही
काळ बदलत असताना फक्त आपल्याला त्या काळाचं सूत्र काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितले तेवढ्या गोष्टी फक्त त्याच्यामध्ये आणायच्या, बाकीच्या गोष्टी नको असलेल्या काढून टाकायच्या. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. फादर हॅज गॉन टू ऑफिस. तिसरं वाक्य, फादर हॅज गॉन टू ऑफिस. फादर हॅज गॉन टू ऑफिस. या वाक्यामध्ये कर्ता आहे फादर. हॅज पाहिजे का आपल्याला? आपल्या सूत्रात आहे का हॅज? नाही, आपल्या सूत्रात नाही ना, नको. कर्त्यानंतर ना आपल्याला कोणतं घ्यावं लागतं? शाल किंवा विल. फादर एकवचनी नाम, सामान्य नाम. याच्यानंतर काय? विल. फादर विल. गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. त्याचं पहिलं रूप काय? गो. पहिलं रूप गो. टू प्रेपोजिशन आहे, बदलत नाही. प्रेपोजिशन लक्षात ठेवा. ऑफिस पुढचा भाग बदलतच नाही, बदलतो फक्त परदेशात. फादर विल गो टू ऑफिस, हेच बदलले आहे. त्यानंतर चौथं वाक्य. वेअर डिड यू प्ले क्रिकेट? वेअर डिड यू प्ले क्रिकेट? हा प्रश्न आहे. कोणता? WH टाईपचा प्रश्न. प्रश्नाला सुद्धा काळ असतो. प्रश्न असतो म्हणून काय झालं? मग या प्रश्नात कोणता काळ आहे? बघा, आठवा. डू डज किंवा क्रियापदाचं पहिलं रूप साधा वर्तमान काळ. डीड किंवा क्रियापदाचं दुसरं रूप साधा भूतकाळ. शाल विल क्रियापदाचं पहिलं रूप साधा भविष्यकाळ. याच्यामध्ये कोणतं लक्षण दिसतंय तुम्हाला? डीड. जर वाक्यात डीड आला असेल तर त्या वाक्यात कोणता काळ? सिंपल पास्ट टेन्स. म्हणून या प्रश्नामध्ये कोणता काळ आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. आता हा प्रश्न आपल्याला बदलायचा आहे कोणत्या काळामध्ये? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बदलायचा. प्रश्नार्थक शब्द वेअर याच्यामध्ये बदल होत असतो का? होत नाही बदल त्याच्यामध्ये. वेअरला वेअरच वेअर. आता इथं डीड हे हेल्पिंग वर्ब आहे. ते हेल्पिंग वर्ब बदलायचे आणि त्या हेल्पिंग वर्बच्या जागी आपल्याला ज्या काळात ते वाक्य बदलायचे किंवा ज्या काळात तो प्रश्न बदलायचा आहे त्या काळातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब शाल किंवा विल दोन्हीपैकी एक. कसं ठरवायचं आहे? अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, कर्त्याला अनुसरून यू, मग त्यासाठी विल, वेअर विल. त्यानंतर ना यू क्रियापदाचं किती रूप? पहिलं प्ले आणि पुढे क्रिकेट. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. वेअर विल यू प्ले क्रिकेट. प्रश्नही असला तरी याच पद्धतीनं सोडवायचं. त्यानंतर ना पुढचं पाचवं वाक्य. She will have caught the train. She will have caught the train. She will have caught the train. असं वाक्य आहे. दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे असू दे, परंतु त्या वाक्याला आपल्याला बदलायचं सिंपल फ्युचर टेन्स. मग आता या ठिकाणी कर्ता आहे शी. कर्त्यानंतर ना आपल्याला काय घ्यावं लागतं? विल. इथं हॅव आहे का आपल्या सूत्रामध्ये? नाही, मग नाही घ्यायचं. हे कॉट किती रूप आहे? तिसरं. आपल्याला किती रूप पाहिजे? पहिलं. त्याचं पहिलं रूप करायचं. शी विल. कॉटचं पहिलं रूप काय येतं? कॅच द ट्रेन. शी विल कॅच द ट्रेन. या पद्धतीनं ते वाक्य. आता मला इथं मर्यादा पडतात म्हणून मी 5 वाक्य घेतलेले आहेत. तुम्हाला जे धडे शिकवले जात आहेत त्याच्यातले वाक्य काढा आणि ते वाक्य, काही वाक्य साध्या वर्तमान काळात बदला, काही मध्ये भूतकाळात बदला. जे वाक्य साध्या भूतकाळात आहे तेच वाक्य पुन्हा साध्या भूतकाळात बदलता येत नसतं, दुसऱ्या काळात बदलायचं. ते काढून बघत किंवा असं करा, एखादा धडा घ्या जे सर तुम्हाला शिकवत आहेत त्याच्यातली साध्या वर्तमान काळातली वाक्य बाजूला काढा, साध्या भूतकाळातली बघा आणि साध्या भविष्यकाळातली बघा. असतील नसतील फाइंड आउट. त्यानिमित्तानं तुमचा धडा वाचून होईल. आणि म्हणून असं जर तुम्ही केलं, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल तर तुमच्या ते लक्षात राहील. हा आपला
या साध्या भविष्यकाळाचा दुसरा प्रश्न इथं संपतो. आता आपण शेवटचा याच्यावरचा प्रश्न, तिसरा प्रश्न घेणार आहोत. आणि तो प्रश्न म्हणजे कोणता आहे? तुम्हाला जर एखादं मराठी वाक्य दिलं तर त्या मराठी वाक्याचं कोणत्या काळात आपल्याला त्याचं इंग्रजी करावं लागतं. नियम नंबर 3, रूल 3. If any Maraठी sentence or the verb of Maraठी sentence ends with na, la, ru, then we have to use in that Maraठी sentence simple future tense in English. तर ज्या मराठी वाक्यातील क्रियापदाचा शेवट न, ल, रू, असू असा होत असतो त्या मराठी वाक्यामध्ये इंग्रजीमधला सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा असतो. मी वाक्य मोठ्याने वाचेल, तुम्ही व्हिडिओ बघत असताना ते लिहून घ्या आणि त्याचं रूपांतर करा. मी तुम्हाला कविता शिकवेन हे वाक्य तुम्ही लिहून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीला 1 नंबर द्यायचा, शिकवेनला 2 नंबर द्यायचा आणि कवितेला 3 नंबर द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला 4 नंबर द्यायचा आणि त्यानंतर ते वाक्य इंग्रजीत करायचं. वडील माझ्यासाठी मोबाईल खरेदी करतील. बघा वाक्य, वडील माझ्यासाठी मोबाईल खरेदी करतील. मोबाईल भ्रमणध्वनी म्हणतो मराठी. आता याच्यामध्ये वडील याच्यासाठी 1 नंबर, खरेदी करतील याला 2 नंबर आणि मग अलीकडं 3-4 नंबर देत यायचं. त्यानंतर ना मी तिसरं वाक्य वाचलं, माझे वडील उद्या पुण्याला जातील. माझे वडील उद्या पुण्याला जातील. याच्यामध्ये माझे वडील याला 1 नंबर करता येतो, जातील याला 2 नंबर, पुण्याला याला 3 नंबर आणि उद्या याला 4 नंबर असे क्रमांक द्यायचे आणि मग त्याचं उत्तर लिहायचं. रमेशने पेपर सोडवला असेल, याच्यामध्ये रमेश 1 नंबर, सोडवला असेल 2 नंबर आणि पेपर 3 नंबर. माझे मित्र मला मदत करतील, माझे मित्र मला मदत करतील. याच्यामध्ये माझे मित्र 1 नंबर, 2 नंबर कोणाला? मदत करतील याला आणि 3 नंबर मला. या पद्धतीनं तुम्ही स्वतःही काही वाक्य तयार करा. तुम्ही स्वतःही मराठी वाक्य तयार करा. कितीतरी आहेत आपण जे डेली आपल्या घरात बोलतो, बाहेर बोलतो, त्यातली कुठलीही वाक्य की ज्याचा शेवट असा आला पाहिजे अशी वाक्य तुम्हीही तयार करा आणि त्याचं इंग्रजी करा आणि मग बघा तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन वाढेल. तर इथं आपला पहिला गट काळाचा, साध्या काळाचा गट इथं संपतो. त्यामध्ये आपण एकूण 3 काळ शिकले. त्यातला पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा सिंपल पास्ट टेन्स, तिसरा सिंपल फ्युचर टेन्स. प्रत्येक काळाची 2-2 लक्षणं लक्षात ठेवायची. सिंपल प्रेझेंट टेन्सची 2 लक्षणं कोणती? एकतर या वाक्यामध्ये किंवा या काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असतं किंवा डू किंवा डच यापैकी सहाय्यकारी क्रियापद घेता येतात. दुसरा काळ सिंपल पास्ट टेन्स, त्याची 2 लक्षणं कोणती? सिंपल पास्ट टेन्समध्ये एकतर क्रियापदाचं दुसरं रूप असतं किंवा त्याच्यामध्ये डीड आलेलं असतं. तिसरा काळ आपण शिकलो सिंपल फ्युचर टेन्स, याची 2 लक्षणं कोणती? एकतर याच्यामध्ये शल किंवा विल येतं आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. याबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखी तुम्हाला एक लक्षात ठेवायची आहे, डू डज डीड चेनिंग. त्याला नावच द्या तुम्ही, डू डज डीड चेनिंग. कधी वापरायचं आणि त्याचे बदल काय करायचे. जर वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर काय वापरायचं? डू, डीओ डू. आणि डू वापरल्यामुळे क्रियापदात बदल होत नाही. जर वाक्यातल्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय असेल तर काय वापरायचं? डज. डज वापरल्यानंतर क्रियापदाचं एस किंवा ईएस काढून टाकायचं. आणि जर दिलेल्या वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर कोणतं वापरायचं? डीड. आणि डीड वापरल्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप बदलून किती रूप करायचं? पहिलं रूप करायचं. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, नीट लक्षात ठेवायच्या. तर इथं आपला पहिला गट संपतो काळाचा. तर आता या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळाचा दुसरा गट घेऊन येतो आणि तो गट आहे अपूर्ण काळाचा गट. आणि याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 काळ आहेत.
तर तो अपूर्ण काळाचा गट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. धन्यवाद.